नमस्कार शेतकरी मंडळींनो आणि बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 जुलै 2026 पर्यंत महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबाबत आलेल्या सर्व ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. राज्यात कुठे चांगला पाऊस झालेला आहे, सध्या शेतकरी कोणती कामे करत आहेत, पीक विमा अर्जाबाबत काय नवीन अपडेट आहे सध्या आणि फळ पीक विमा अर्जासाठी मोठा दिलासा कोणता मिळालेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर सर्वात आधी हवामानाची महत्त्वाची माहिती आहे, ती म्हणजे की गेल्या काही दिवसात कोकण, घाटमाथा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना जो आहे तो आता मोठा वेगसुद्धा मिळालेला आहे. अनेक भागांमध्ये शेतकरी आता पेरणीनंतरच्या कामांना सुद्धा सुरुवात करत आहेत. ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील बहुतांश शेतकरी सध्या सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात पिकांची पेरणी पूर्ण करत आहेत. पेरलेल्या पिकांची उगवण योग्य झाली आहे का याची पाहणीसुद्धा करत आहेत. ज्या भागात अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी शेतातील अतिरिक्त पाण्याचा ते निचरा करत आहेत. खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणाच्या कामांनाही सध्या सुरुवात मिळालेली आहे. त्याचबरोबर अनेक शेतकरी पीक विम्याचा अर्ज जो आहे तो वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारीसुद्धा करत आहेत. तुम्ही सुद्धा तयारी करून घ्या मंडळींनो. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही एक महत्त्वाची माहिती आहे पीक विमा अर्जाबाबत. जर तुम्ही अजूनही खरीप 2026साठी पीक विमा भरला नसेल तर आता तुम्ही विलंब जास्त करू नका. अर्ज करताना पिकाची माहिती जी आहे ती अचूक भरा. आधार क्रमांक आणि बँक खाते योग्य असल्याची खात्री करा. जमिनीची माहिती योग्य भरली आहे का ते सुद्धा तुम्ही नक्की तपासा. अर्जाची पावती तुम्ही सुरक्षित ठेवा, यामुळे भविष्यात दावा करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. ओके, आता जी चौथी अपडेट आहे फळ पिकांसाठी, ओके, ती म्हणजे की फळबाग असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. खरीप 2026 फळपीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 जुलै 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा अर्ज अद्याप बाकी आहे अजून त्यांना आता अतिरिक्त वेळसुद्धा मिळालेला आहे आणि ही संधी तुम्ही नक्की वापरा शेतकरी मंडळींनो. ओके, आता जी नंतरची अपडेट आहे ती म्हणजे की पीक विमा भरताना कोणत्या चुका टाळायच्या. ओके, तर अर्ज करताना चुकीचे पीक तुम्ही निवडू नका. गट क्रमांक आणि सर्वे क्रमांक तुमचा योग्य भरा. आधार आणि बँक खाते लिंक असल्याची खात्री करा. तुम्ही अंतिम दिवसाची वाट न पाहता लवकर अर्ज पूर्ण करा. फक्त आणि फक्त अधिकृत पोर्टल किंवा अधिकृत केंद्रावरूनच तुम्ही अर्ज करा. ओके, आणि शेवटी एक शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची सूचनासुद्धा आहे. ओके, ती म्हणजे की जर तुम्ही पीक विमा योजनेचा लाभ घेणार असाल तर अर्ज करण्यास जास्त उशीर करू नका. सर्व कागदपत्रे, आधार, बँक खाते आणि जमिनीची माहिती एकदा नक्की तपासा तुम्ही. यामुळे भविष्यात दावा करताना कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. ओके, आणि व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती जी आहे ती तुम्ही नक्की शेअर करा. आणि अशाच पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान, हवामान आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.